नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भारत धुमोने SVBTच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करतो। आणि आज आपल्याला पाहायचं आहे जो काही ॲग्रोनॉमी सब्जेक्ट आहे याच्यामध्ये पेपरमध्ये येणाऱ्या काही डेफिनेशन्स असतात डेफिनेशन आणि त्याचे तुम्हाला काही ऑप्शन दिलेले असतात आणि ह्या बऱ्याच अशा डेफिनेशन असतात की ज्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये जमत नाहीत, त्याचं आपण थोडक्यात एक्सप्लेनेशन पाहून घेऊ। तर याच्यामध्ये इकडे लक्ष द्या। सर्वात आधी आहे एरेबल क्रॉप्स। एरेबल क्रॉप्स तर काय म्हटलं आहे, क्रॉप्स विच रिक्वायर प्रिपरेटरी टिलेज फील्ड प्रिपरेशन इज मस्ट। म्हणजे असे पिकं की ज्याच्यामध्ये जे तुम्हाला पेरण्याच्या आधी किंवा ज्याची लागवड करण्याच्या आधी तुम्हाला फील्डची टिलेज करणं गरजेचं आहे। म्हणजे तुमची जमिनीत एरेबल क्रॉप्स म्हटलं आहे ना, म्हणजे तुमच्या जमिनीत जमीन अशी भुसभुशीत असायला पाहिजे आणि तुम्ही तुमचे जे काही हे आहे रोपे लावल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्णतः हवा गेली पाहिजे आणि एरेशन झालं पाहिजे। त्याच्यामुळे या क्रॉप्सला एरेबल क्रॉप्स असं म्हणतात। त्याच्यामध्ये टोबॅको आहे, पोटॅटो आहे, राईस आहे, शुगर केन आहे आणि मेज आहे। आता पोटॅटो तुम्ही पाहिलं असेल जमिनीमध्ये येते, तर जमिनीमध्ये जमीन जर कडक असली तर तुम्हाला ते पेरता येणार आहे काय, त्याच्या आधी तुम्हाला त्याच्यासाठी प्लोईंग करणे गरजेचं आहे। त्याच्यानंतर पाहू ॲले क्रॉप्स। ॲले क्रॉप्स काय म्हटलं आहे, सच एरेबल क्रॉप्स विच आर ग्रोन इन ॲलेज पॅसेजेस फॉर्म बाय द ट्रीज ऑर शर्प्स एनहान्स सॉइल प्रोडक्टिव्हिटी अँड रिड्यूस सॉइल इरोजन स्लाइट शेड टॉलरन्स। त्याच्यानंतर आहे एक्झाम्पल एरेबल क्रॉप्स लाईक स्वीट पोटॅटो, उडद, टर्मरिक, जिंजर आणि शेड लविंग प्लांट्स आहेत। त्याच्या आर ग्रोन इन द पॅसेजेस फॉर्म बाय द रोज ऑफ युकॅलिप्टस, सुबाबोळ अँड कॅशिया। पिक्चरमध्ये तुम्हाला दिसून जाईल कशा प्रकारे। आता याच्यामध्ये बघा ॲले क्रॉप जे आहेत म्हणजे मोठे मोठे झाडं असतात आणि त्या झाडांच्या मधामध्ये ॲलेज म्हणजे तुम्हाला दुसरे पिकं लावता येतात। म्हणजे असे पिकं की शेड लविंग पिकं, कारण शेड लविंग पिकं लावण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये काय होणार आहे, जर तुम्ही दुसरी पिकं लावले तर त्यांना जर सावलीमध्ये जर त्यांचं सर्वाईव्ह नाही झाले तर ते पिकं तिथं सर्वाईव्ह नाही होऊ शकतील। त्याच्यामुळे आपल्याला जे काही शेड लविंग पिकं आहेत असेच त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत आणि आपण एक्झाम्पलसुद्धा पाहिले कोणकोणते आहेत। बघा एक्झाम्पल इथं आहेत, स्वीट पोटॅटो, उडद, टर्मरिक, जिंजर हे पिकं तुम्हाला ॲले क्रॉप्स म्हणून ओळखल्या जातात। त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ॲलेज आहेत। इकडे मोठे मोठे झाडं आहेत जसे काही सुबाबोळ म्हणजे लुसियाना लुकोसिफेला, नंतर युकॅलिप्टसचे झाडं आहेत, त्याच्या मधात असे पिकं घेतल्या जातात। नंतर आहे ऑगमेंटिंग क्रॉप्स। ऑगमेंटिंग क्रॉप्स म्हणजे काय, दीज क्रॉप्स सप्लिमेंट द यील्ड ऑफ मेन क्रॉप। म्हणजे असे पिकं जे पिकं लावल्यानंतर ते तुमच्या दुसऱ्या पिकाला मदत करतात। म्हणजे जसं एक्झाम्पल बघा ज्वार, बाजरा प्लस काउपी हे दोघं सोबत लावल्यानंतर फायदा काय आहे, ज्वार लावल्यानंतर ज्वार काउपीचं हे जे पीक आहे हे ज्वारीच्या झाडावर येते। ज्वारीचे झाड आणि काउपी म्हणजे काय, आपला चवळीचा असा वेल असतो आणि ज्वारीचं झाड उगवल्यानंतर त्याच्या अवतीभोवती जो आहे हे काउपीचं झाड उगवते आणि दुसरी एक काउपीच्या झाडापासून, काउपी कोणता आहे, लेग्युमिनस क्रॉप आहे आणि आपल्याला माहिती आहे की लेग्युमिनस क्रॉप जे आहे ते नायट्रोजन फिक्सेशन करते आणि ते नायट्रोजन फिक्स करून ते आपल्या ज्वारीच्या पिकाला मदत करेल। म्हणजे हे आहेत ऑगमेंटिंग क्रॉप्स। त्याच्यानंतर आहे ॲव्हेन्यू क्रॉप्स। These crops are grown along farm, road and fences. हे बघा गार्डनमध्ये जसे आपल्याकडे विदर्भात तर बेस्ट एक्झाम्पल आहे, आनंदसागरमध्ये तुम्ही असे झाडं पाहिले असाल। रोडच्या आजूबाजूला आपण जे झाड लावतो त्यांना एकदम सिम्पली म्हणायचं ॲव्हेन्यू क्रॉप्स। त्याच्यामध्ये काही ठिकाणी आपण शेताच्या अवतीभोवतीसुद्धा लावतो। शेतात जेव्हा छोटीशी पावटी असते किंवा चालायचा जो रस्ता असतो त्याच्यामध्ये अरहर म्हणजे कॅजनस कॅजन याचेसुद्धा झाडं लावतात, त्यांना म्हणतात आपण ॲव्हेन्यू क्रॉप्स। नंतर आहे बॉर्डर क्रॉप्स, त्यांनाच बॅरियर क्रॉपसुद्धा म्हणतात, गार्ड क्रॉपसुद्धा म्हणतात। म्हणजे क्रॉप्स हेल्प टू प्रोटेक्ट अनदर क्रॉप फ्रॉम ट्रेसपासिंग ऑफ ॲनिमल्स ऑर रेस्ट्रिक्ट द स्पीड ऑफ वाइंड अँड आर मेनली ग्रोन ॲज बॉर्डर। त्याच्यामध्ये पहा सॅफ्लॉवर, थॉर्नी म्हणजे ज्या झाडांना काटे वगैरे आहेत असे आपण बॉर्डर म्हणून लावतो। म्हणजे त्याचा ऑल्सो हेल्प्स टू कंट्रोल द डिसीज अँड पेस्ट। त्याचे हे बघा बॉर्डरमध्ये लावलेले आहेत। थॉर्नी प्लांट लावायचं कारण काय आहे, म्हणजे जे काही पेस्ट वगैरे मॉथ्स राहतात हे जर तुम्ही काटेरी झाडं जर त्याच्या आजूबाजूने लावले तर काय होणार आहे, आजूबाजूने लावल्यानंतर जे काही पेस्ट आहेत, मॉथ्स वगैरे उडून येतात किंवा अळ्या वगैरे येतात, ह्यासुद्धा त्याच्यामुळे अडवल्या जातात आणि कंट्रोल होतात। अशा प्रकारचे बॉर्डर
बघा, ओकरा अँड चिली क्रॉप्स प्लांटेड विथ मेज ॲज अ बॉर्डर क्रॉप फॉर मॅनेजमेंट ऑफ ओकरा, येलो वेन मोझॅक व्हायरस अँड लीफ कर्ल व्हायरस. मक्याच्या मधामध्ये लावलेला आहे ओकरा, आजूबाजूला मक्याचे झाडं आहेत, इथं पण बॉर्डरमध्ये तुम्हाला दिसून येईल. त्याच्यानंतर आहे डबल बॉर्डर क्रॉप मदत घेऊन 2 पिकांचे बॉर्डरसुद्धा तुम्ही लावू शकता. अरहर आणि मेजची दिलेली आहे. नंतर आहे टोमॅटो प्लांटेड विथ बाजरा ॲज अ बॉर्डर क्रॉप. नंतर आहे कॅश क्रॉप्स. काय आहे? कॅश क्रॉप्स. यांनाच तुम्ही आहे ना कमर्शियल क्रॉपसुद्धा म्हणू शकता. कॅश क्रॉप म्हणजे काय? कमर्शियल क्रॉप. जे पिकं सच क्रॉप्स आर ग्रोन फॉर सेल टू अर्न हार्ड कॅश, म्हणजे ज्यूट, कॉटन, टोबॅको, शुगर केन, म्हणजे त्यांना तुम्ही असे पिकंसुद्धा म्हणू शकता की शेतकरी त्या पिकांना लावल्यानंतर त्यांचं कन्झप्शन घरी नाही करू शकत. आता ज्यूटचा शेतकरी खाणार आहे का? नाही. कॉटनसुद्धा खाणार नाही, टोबॅको नाही, शुगर केन नाही. म्हणजे असे पिकं जे फक्त हार्ड कॅश किंवा इन्कमसाठी पेरल्या जातात त्यांना आपण कॅश क्रॉप म्हणतो किंवा कमर्शियल क्रॉपसुद्धा म्हणतो. हे ज्यूटचे झाडं आहेत. इथं सगळं पाणी वगैरे साचलेलं आहे, ज्यूटचे प्लांट्स. आणि ज्यूटमध्ये तुम्हाला माहिती असेल रेटिंग केल्या जाते, रिबनिंग केल्या जाते. नंतर आहे कॅच क्रॉप्स, कंटिंजंट क्रॉप्स किंवा एमर्जन्सी क्रॉप्स. दीज आर ग्रोन ॲज अ सबस्टिट्यूट फॉर द मेन क्रॉप ऑन फेल्युअर ऑफ मेन क्रॉप ऑन अकाउंट ऑफ unfavorable condition. They are sown. They are of very short duration, quick growing, early harvestable or usable at any time. मूग, उडीद, कावपुई, ओनियन, म्हणजे असे पिकं कॅच क्रॉप्स त्यांना आपण म्हणतो. म्हणजे एकदम शॉर्ट ड्युरेशनसाठी ते पेरल्या जातात. त्याच्यामध्ये आपल्या भागात तुम्हाला माहिती असेल मूग, उडीद, कावपी यांना झेड सीझन क्रॉपसुद्धा म्हणतात. म्हणजे एकदम कमी वेळेत किंवा आपलं एखादं पीक जर मेजर पीक जर आपलं फेल झालं तर कमी वेळेत येणारे पिकंसुद्धा शेतकरी लावतात. त्याच्यामध्ये उडीद, मूग जवळपास 3-3.5 महिन्याचे हे पिकं आहेत. यांना म्हणतात कॅच क्रॉप्स किंवा एमर्जन्सी क्रॉप. एमर्जन्सी त्याच्यासाठीच आहे म्हणजे एक क्रॉप आपलं मेन क्रॉप फेल झाल्यानंतर एक सबस्टिट्यूट म्हणून दुसरं पीक तुम्ही घेऊ शकता. बघा, मुगाच्या बिया दिलेल्या आहेत. नंतर उडीद नंतर ओनियन. नंतर आहे क्लिनिंग क्रॉप्स. दोज ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस मेक्स द फील्ड क्लीन, म्हणजे असे पिकं जे तुमचं फील्ड क्लीन ठेवतात किंवा जे पिकं पेरण्यासाठी तुमचं फील्ड आधी पूर्णतः क्लीन करावं लागते असे पिकं. त्यांना तुम्ही एरेबलसुद्धा म्हणू शकता. पोटॅटो आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आहे कोल्ड क्रॉप्स. कोल्ड क्रॉप्स आर इसेन्शियली कोल्ड वेदर क्रॉप्स बिलॉंगिंग टू द फॅमिली क्रुसिफेरसी किंवा त्यांनाच दुसरी फॅमिली एक नाव आहे ब्रासिकॅसी. त्याच्यामध्ये आहे कॅबेज, कॉलीफ्लावर, म्हणजे असे पिकं की त्या जनरली ब्रासिकॅसीचे जे मेंबर आहेत त्यांना आपण कोल्ड क्रॉप्स असे म्हणतो. खूप जास्त थंडी जरी असली तरी ते पिकं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह करू शकतात. त्यामध्ये दिलेली आपली पत्तागोबी, फुलगोबी, नंतर ब्रोकोली, काही असे पण आहेत जे आपण आपल्याकडे पाहिले पण नसतील अशा प्रकारचे सुद्धा आहेत. नंतर आहे कमर्शियल क्रॉप्स. ते जे मी सांगितलं आहे ना कॅश क्रॉप्स, त्याच्यामध्ये बघा शुगर केन एक्झाम्पल होतं, ज्यूट, शुगर केन, तेच एक्झाम्पल इथं तुम्हाला दिसतील. कॅश क्रॉप्स आर सर्टेनली कमर्शियल क्रॉप्स, सच क्रॉप्स गोन टू अर्न मनी, म्हणजे काय पैसे कमवण्यासाठी जे पिकं घेतली जातात त्यांना डायरेक्ट कमर्शियल क्रॉप किंवा कॅश क्रॉप तुम्ही म्हणू शकता. नंतर आहे कव्हर क्रॉप्स किंवा मल्च क्रॉप. त्याच्या नावातच आहे कव्हर म्हणजे दीज क्रॉप्स आर ग्रोन मेनली टू कव्हर द सॉईल, हेल्प्स टू रिड्यूस द सॉईल मॉइश्चर अँड इरोजन बाय द वाइंड अँड वॉटर. त्याच्यामध्ये आहे लोबिया, ग्राउंडनट, उडीद, स्वीट पोटॅटो, जे आपल्या सॉईलला वरून कव्हर केल्या जाते किंवा त्याच्यामुळे काय होतं, जर आपली सॉईल जर त्या अशा पिकांनी जर कव्हर केल्या गेली तर जे काही झाडाचे मुळं आहेत ते सॉईलला पकडून ठेवतात आणि सॉईलचं इरोजन होणार नाही अशी त्याच्यापासून मदत होते. म्हणजे जास्त पाऊस जरी पडला तरी झाडाचे मुळं माती पकडून ठेवतात. त्याच्यामुळे त्यांना म्हणतात मल्च क्रॉप किंवा कव्हर क्रॉप. त्याच्यामध्ये आहे मूग, आपलं भुईमूग, ॲरेकिस हायपोजी, नंतर हायपोमिया बटाटा, स्वीट पोटॅटो. नंतर दिलं आहे कॉम्प्लिमेंटरी क्रॉप्स. इन दिस क्रॉपिंग ईच अदर इज बेनिफिटेड बाय इंटरक्रॉपिंग. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय, एकामेकाची मदत करणारे, तेच एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये बघा जसं जवार आणि लोबिया. जवार काय करते, जवार हे एक्झॉस्टिंग क्रॉप आहे, म्हणजे काय जमिनीत जिथलं जास्तीत जास्त नायट्रोजन हे पीक ओढून घेते. मग त्याला मदत करण्यासाठी कोण आहे, लोबियाज म्हणजे काय, कावपी.
काउपी काय करते, काउपी लेग्युमिनस क्रॉप आहे, नायट्रोजन फिक्स करते आणि जवारला देते. जवार काय करते, जवार त्याच्या बदल्यात त्याला काय देते, सपोर्ट देते, आधार देते. कॉम्प्लिमेंटरी क्रॉप्स म्हणजे एकमेकाची मदत करतात. त्यामध्ये जवार रिसिव्ह नायट्रोजन फ्रॉम द लोबिया अँड रिक्वायर सपोर्ट फ्रॉम द जवार. हे दिलं इथं जवारीचे झाडं आहेत. नंतर हे लोबियाचे आहेत, लोबिया म्हणजेच काउपी. नंतर आहे कॉम्पिटिटिव्ह क्रॉप्स. सच क्रॉप्स कम्पीट विथ ईच अदर अँड आर नॉट सुटेबल फॉर इंटरक्रॉपिंग टू सिरियल्स. म्हणजे कसं आहे, एकमेकांची कॉम्पिटिशन. तर जसं आपण मागच्या कॉम्प्लिमेंटरी क्रॉप्समध्ये पाहिलं होतं, लोबिया जे आहे याला सपोर्ट मिळतो आणि याचा जवारला जे आहे त्यांना नायट्रोजन मिळते. पण दोन्ही सिरियल जर एक सोबत आले तर आपल्याला माहीत आहे जे जनरली सिरियल्स काय आहे, एक्झॉस्टिंग पिकं आहेत. त्याच्यामध्येच आपण त्यांना सॉर्गम इफेक्टसुद्धा म्हणतो. म्हणजे जवळपास ते पिकं एवढं नायट्रोजन शोषून घेतात की आपल्याला पुढच्या वेळेस जेव्हा आपण खत देतो तेव्हा 25% खत आपल्याला नायट्रोजन किंवा युरिया म्हणा ते आपल्याला एक्स्ट्रा द्यावं लागते. म्हणून जर दोन्ही सिरियल क्रॉप एकामागे एक किंवा एक सोबतच आले तर दोन्ही एक्झॉस्टिंग क्रॉप आहेत आणि जमिनीतलं जास्तीत जास्त नायट्रोजन ते घेऊन घेतील. म्हणून त्यांना कॉम्पिटेटिव्ह क्रॉप्स म्हणतात. त्याच्यानंतर आहे सप्लिमेंटरी क्रॉप्स. सच क्रॉप्स आर नायदर कॉम्पिटेटिव्ह नॉर सप्लिमेंटरी. म्हणजे आम्ही कोणाची मदतही करत नाही आणि आम्ही कोणाचं घेतही नाही, कोणाला मदतही करत नाही, असे सरळ सरळ सप्लिमेंटरी. त्याच्यामध्ये आहे मेज आहे आणि कोकुरबीट आहे. कोकुरबीट्स त्याच्यामध्ये वॉटरमेलन, मस्कमेलन असे पिकं येतात. काकडी ज्याला म्हणू आपण कुकुंबर. नंतर आहे एक्झॉस्टिव्ह क्रॉप्स. सच क्रॉप्स लिव्ह द फील्ड एक्झॉस्टिव्ह आफ्टर गोईंग. आताच मी तुम्हाला सांगितलं एक्झॉस्टिव्ह क्रॉप म्हणजे काय, जमिनीतलं जास्तीत जास्त नायट्रोजन ते शोषून घेतात, त्यांना म्हणतात एक्झॉस्टिव्ह क्रॉप. त्याच्यामध्ये सिरियल्स, हेवी फीडर आहेत. सच ॲज इन केस ऑफ सॉर्गम इफेक्ट सक्सिडिंग क्रॉप नीड एक्स्ट्रा 25% नायट्रोजन सप्लाय टू द प्लांट्स. म्हणजे जे काही आपण आपण जर सॉर्गम किंवा कोणतंही सिरियल्स लावलं त्याच्यानंतर त्याच्या हार्वेस्टिंग नंतर आपण जे काही दुसरं पीक लावतो, कारण या एक्झॉस्टिव्ह क्रॉपने काय केलं असते, जास्तीत जास्त नायट्रोजन जमिनीतलं शोषून घेतलेलं असते आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही आपण दुसरं पीक लावतो त्याला नायट्रोजनची कमतरता होते. म्हणून आपल्याला पुढचं जे पीक लावतं त्यांना 25% नायट्रोजन एक्स्ट्रा द्यायचं रिकमेंडेड केलेलं असते. एक्झॉस्टिव्ह क्रॉप्स. नंतर आहे एनर्जी क्रॉप्स. असे पिकं ज्यांच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते. त्याच्यामध्ये आहे किंवा एनर्जी मिळते किंवा इथेनॉल मिळते, अल्कोहोल मिळते. शुगरकेनपासून, शुगरकेनच्या जे काही मोलासेस आहे त्याच्यापासून तुम्ही ऐकलं असेल उसाच्या मळीपासून अल्कोहोल बनवतात. उसाच्या संत्र्याचा कृत्रिम स्वाद घालून तयार केलेली अस्सल दर्जाची संत्रा तुम्ही पाहिलं असेल त्याच्यावर, ते उसाच्या मळीपासूनच बनवलेलं असते. नंतर आहे पोटॅटो, मेज, टोपिओका. टोपिओका म्हणजे काय, दहिलिया त्याला आपण म्हणतो. म्हणजेच काय आहे, साबुदाणा. हे आहे टोपिओकाचं झाड. या मुळांपासून हे क्रश केल्या जाते. हे क्रश केल्यानंतर याच्यापासून जे काही असं मिल्की सबस्टन्स बाहेर पडतो त्याच्यापासून हा जो आहे साबुदाणा बनवला जातो. काही जण तुम्हाला सांगत असतील की बा तांदूळापासून बनते, तांदूळापासून बनत नाही साबुदाणा. नंतर आहे फाउलिंग क्रॉप्स. हुज कल्चरल प्रॅक्टिसेस अलाउ द इन्फेस्टेशन ऑफ वीड्स इंटेन्सिव्हली. डायरेक्ट सीडेड अपलँड राईस. म्हणजे असे पिकं, आता अपलँड राईस जे आहे याच्यामध्ये काय, पाणी आधी पहिलेच साचलेलं असते. पाणी साचलेलं आहे त्याच्यामुळे वीडचं इन्फेस्टेशन होणारच आहे. म्हणून त्यांना आपण म्हणतो फाउलिंग क्रॉप्स, डायरेक्ट सीडेड अपलँड राईस. नंतर आहे ले क्रॉप्स. सच क्रॉप्स आर ग्रोन फॉर ग्रेझिंग और हार्वेस्टिंग फॉर इमिजिएट फ्युचर फीडिंग टू लाईफस्टॉक. त्याच्यामध्ये आहे बर्सिम आणि मस्टर्ड. म्हणजे जे काही आपल्याला जनावरं गुराढोरांसाठी आपण चरण्यासाठी जे काही हिरवा त्यांना मिळावं, हिरवा चारा त्यांना खायला मिळावा, त्याच्यासाठी आपण बर्सिम किंवा मस्टर्डची लागवड करतो. अशा पिकांना आपण ले क्रॉप्स म्हणतो. त्यामध्ये दिलवाले दिलनिया ले जाएंगे, मस्टर्डचे पिकं, मस्टर्डचे फ्लावर आहेत हे सगळे पिवळे पिवळे. त्याच्यानंतर आहे नर्स क्रॉप. नर्स म्हणजे काय, आपण जर दवाखान्यात भरती असलो तर नर्स आपली काळजी घेते. तसेच लक्षात ठेवायचं, दिस क्रॉप नरिश द अदर क्रॉप्स बाय प्रोव्हाइडिंग शेड अँड ॲक्टिंग ॲज क्लाइम्बिंग स्टिक. म्हणजे एखादं पीक जर दुसऱ्या पिकाला जर सावली पुरवत असेल तर ते काय झालं, शेड लविंग प्लांट झालं. म्हणजे शेड लविंग प्लांट जे सावली घेत आहे ते शेड लविंग प्लांट झालं आणि पुरवणारा झाला नर्स क्रॉप. त्याच्यानंतर क्लाइम्बिंग स्टिक. आपण एक्झाम्पल पाहिलं जवार आणि लोबियाचं, क्लाइम्बिंग स्टिकसारखं. तर असे पिकं आहेत. इथं पण तेच एक्झाम्पल आहे बघा, जवार आणि काउपी.
मस्टर्ड आणि पीज. नंतर आहे पायरा उटेरा क्रॉप्स, ग्रोविंग ऑफ सच क्रॉप्स सोन अ फ्यू डेज ऑर वीक्स बिफोर द हार्वेस्टिंग ऑफ स्टँडिंग मॅच्युअर क्रॉप्स, लॅथिरस इन राईस. त्याच्यापेक्षा आपल्याकडे द बेस्ट एक्झाम्पल आहे. आपल्याकडे काय करतात, जेव्हा शेतकरी सोयाबीन आणि कॉटनची पेरणी सोयाबीन आणि तूरची पेरणी करतात. सोयाबीन अर्ली सोयाबीन पेरतात आणि सोयाबीनची हार्वेस्टिंग झाल्यानंतर तूर तशीच राहते आणि तूर हार्वेस्टिंग करायच्या आधी हरभरा पेरतात. म्हणजे त्या डेफिनेशनचं सरळ असं म्हणणं आहे की जे काही आधीचं आपलं पीक होतं ते हार्वेस्टिंग करायच्या आधी, म्हणजे ते पिकाची जेव्हा रिप्रोडक्टिव्ह स्टेज येते त्या स्टेजच्या वेळेस दुसरं पीक सो करायचं, त्यालाच म्हणतात पायरा किंवा उटेरा क्रॉपिंग. त्यालाच तुम्ही आणखी एक टर्म आहे रिले क्रॉपिंगसुद्धा म्हणतात. रिले क्रॉपिंग लॅथिरसचं सीड आहे, लॅथिरसच्या शेंगा. नंतर आहे रिस्टोरेटिव्ह क्रॉप्स. सच क्रॉप्स प्रोव्हाइड अ गुड हार्वेस्ट अलॉंग विथ द एनरिचमेंट और रिस्टोरेशन अमेलिओरेशन ऑफ सॉइल. लेग्युमिनस रिस्टोरेटिव्ह, जसे आपण एक्झॉस्टिव्ह पाहिले होते, जमिनीतलं नायट्रोजन शोषून घेतात, तसं जमिनीत नायट्रोजन टाकणारी असतील ना, मग हे जे आहे लेग्युमिनस क्रॉप जे आहेत ते जमिनीत म्हणजे हवेद्वारे हवेतून नायट्रोजन शोषून घेतात आणि जमिनीत देतात. त्यांना म्हणतात रिस्टोरेटिव्ह क्रॉप्स. रिस्टोर करतात, सरळ लक्षात ठेवायचं रिस्टोरेटिव्ह क्रॉप. नंतर आहे स्किप क्रॉपिंग. अ लाईन इज लेफ्ट अनसोन इन द रेग्युलर रो सिरीज ऑफ सोविंग इन इज कॉल्ड स्किप क्रॉपिंग. म्हणजे एक लाईन सोडून, जशी आपल्याकडे पट्टापेर पद्धत आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा पट्टापेरमध्ये सोयाबीन पेरल्या जाते पट्टापेर पद्धतीनं. त्या पट्टापेर पद्धतीमध्ये एक लाईन जर तुम्ही सोडून दिली, याचा फायदा काय होते, जमिनीमध्ये हवा खेळती राहते, जास्त पाणी जरी साचलं तरी पाहिजे तेवढा पुरेसा सूर्यप्रकाश तिथे मिळते आणि त्याच्यामुळे झाडांना जे काही ब्रांचेस आहेत त्या चांगल्या प्रकारे वाढतात. हा त्याचा फायदा आहे. एकाच ठिकाणी पाणी साचून राहतात नाही, म्हणून तुम्ही स्किप क्रॉपिंग किंवा एक लाईन सोडून जरी पिकं पेरले तरी ते फायद्याचं आहे. प्लांट पॉप्युलेशन थोडी कमी होते पण उत्पन्नात वाढ होते. त्याच्यानंतर आहे ट्रॅप क्रॉप किंवा डिकॉय क्रॉप्स. ग्रोन ऑन बाउंड्री ऑफ द फील्ड टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट पेट्स अँड ऑल्सो सॉइल बाउंड हार्मफुल बायोटिक एजंट सच ॲज पॅरासिटिक वीड्स. त्याच्यानंतर ओरोबॅनचे वीड इज ट्रॅप बाय सोलॅनेशियस प्लांट, स्ट्रिगा बाय सॉर्गम. असे पिकं की जे ट्रॅप क्रॉप म्हणून वापरले जातात. जसं आपण बॉर्डर पिकंही बघितले होते, बॅरियर पिकअप बघितले होते टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट पेस्ट. म्हणजे इन्सेक्ट पेस्टसाठी कसं, जर समजा आपल्या शेतामध्ये जर समजा कॉटन आहे तर कॉटनवर जे काही बोलवर्म येते तसंच आपल्याला दुसरा त्याचा जो होस्ट प्लांट आहे तो जर आपण आपल्या शेतामध्ये जर लावला किंवा त्याला आजूबाजून बॉर्डर म्हणून जर लावली तर कॉटनवर न येता ते पहिले अटॅक कोणावर करेल, ओकरावर करेल किंवा मारीगोल्डवर करेल. तसे पिकंसुद्धा ट्रॅप क्रॉप किंवा डिकॉय क्रॉप म्हणून लावल्या जातात. म्हणजे पेस्ट त्या होस्ट क्रॉपवर अटॅक करून आपलं जे काही आहे आपल्या पिकाला नुकसान पोचवणार नाही, त्याच्यामुळे ट्रॅप क्रॉप किंवा डिकॉय क्रॉप्स लावल्या जातात. इथं ट्रॅप क्रॉप दिलेलं आहे. हे वीड्स आहेत. ओरोबॅनचे वीड इज ट्रॅप बाय सोलॅनेशियस प्लांट्स. नंतर आहे सॉइलिंग क्रॉप्स. क्रॉप्स ग्रोन टू हार्वेस्ट व्हाईल दे आर स्टील ग्रीन अँड फेड फ्रेश टू लाईव्हस्टॉक इन स्टॉल्स. सॉइलिंग क्रॉप म्हणजे तेच, म्हणजे कवळे पिकं उगवायचे आणि हिरवा चारा जो आहे तो त्यांच्या जनावरांना खाऊ घालायचा. त्याच्यामध्ये बर्सिम आहे, नेपियर आहे. नंतर लुसनचे सुद्धा त्या टर्मला लुपिंग असं म्हणतात. लुसनचं जे आहे त्याचे कवळे जे आहे शेंडे ते कट करून जनावरांना खाऊ घालतात. नंतर आहे सायलेज क्रॉप्स. सायलेज क्रॉप्समध्ये काय दिलं आहे बा, सच क्रॉप्स आर ग्रोन टू प्रिझर्व इन पीट्स इन अ सकुलंट कंडिशन बाय अ प्रोसेस ऑफ नॅचरल फर्मेंटेशन और ॲसिडिफिकेशन फॉर फीडिंग लाईव्हस्टॉक ड्युरिंग द लीन मंथ्स और ऑफ सीझन, ऑल्सो नोन ॲज ग्रीन पिकल. म्हणजे काय होते, आपण जनावरांना वर्षभर हिरवा चारा जो आहे तो खाऊ नाही घालू शकत, कारण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी अवेलेबल नसते. त्याच्यामुळे सरळ सायलेज म्हणजे असं लक्षात ठेवा, जनावरांसाठी लोणचं. ते जे लोणचं बनवून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये पिट्समध्ये पिट्समध्ये ते म्हणजे कटरनी कट करून ठेवतात सर्व. त्याच्यामध्ये गूळ, युरिया हे सर्व मिक्स करून ते त्यांचं लोणचं तयार केलं जाते. तर त्याच्यासाठी पिकं वापरल्या जातात बर्सिम आणि काउपी. तर हे जे पिकं आहेत हे सायलेज क्रॉप्स यांना आपण म्हणतो. बर्सिम आय थिंक त्याच्यामध्ये मेज वापरले जाते. एक वेळा कन्फर्म करून घेसाल काय आहे सायलेजसाठी.
थोडीफार प्रिंट मिस्टेक होऊ शकते इकडे. नंतर आहे ट्रक क्रॉप्स. ट्रक क्रॉप्समध्ये काय, ग्रोन टू मार्केट फ्रेश, परचेस बाय कस्टमर इन फ्रेश फॉर्म. ट्रक क्रॉप्स म्हणजे असे पालेभाज्यांचं काय, हिरव्या पालेभाज्या शेतात आपण हे स्टोअर नाही करू शकत, जसा उगवला तसा फ्रेश मार्केटमध्ये आणावं लागतं. असं लक्षात ठेवा. हिरवा पालेभाज्या ट्रकमध्ये भरून मार्केटमध्ये येते. सकाळी जी हराशी लागते त्या हराशीतून मग वेगवेगळे कास्तकार किंवा भाजीपाला विक्रेते विकत घेतात. त्याच्यामध्ये भेंडी आहे, स्पिनॅच आहे. ग्रोन टू मार्केट फ्रेश, परचेस बाय कस्टमर इन फ्रेश फॉर्म, त्यांना म्हणतात ट्रक क्रॉप्स. त्याच्यानंतर आहे वेअर क्रॉप्स. जे काही आपण स्टोअर करू शकतो टेम्पररी पिरियडसाठी त्यांना म्हणतात वेअर क्रॉप्स. त्याच्यामध्ये सच क्रॉप्स आर ग्रोन फॉर टेम्पररी स्टोअरिंग ॲज इंटॅक्ट इन वेअर हाऊस फॉर फ्युचर यूज ऑर सेल. त्यामध्ये आहे पोटॅटो तुम्ही स्टोअर करू शकता काही दिवसासाठी. नंतर रटुनिंग क्रॉप्स, द प्रॅक्टिस ऑफ टेकिंग पाहिजे होतं ते, द प्रॅक्टिस ऑफ टेकिंग द सेकंड क्रॉप फ्रॉम प्रिव्हियस वन इज नोन ॲज रटुनिंग. म्हणजे काय होते, एक वेळा आपण शुगरकेन किंवा सॉर्गम जे आहे तुम्ही पाहिले असेल शेतात, जे त्याला धसकट किंवा काही ठिकाणी ते खुट्या म्हणतात, जेव्हा शेतकरी ते हार्वेस्ट करते त्याच्यामध्ये शुगरकेन किंवा त्याच्यापासूनच नवीन त्यांना कोंब फुटतात. आपण तसेच जर शेतात राहू दिले तर त्याच्यापासून नवीन कोंब फुटतात आणि पुन्हा एक नवीन झाड तयार होते. तर हे आपण शुगरकेन, सॉर्गम हे आपण एक हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याच्या वेळेस आपण एकच वेळा रटुनिंग होऊ देणे किंवा परत उगवू देणे हे एकच वेळा फायद्याचं ठरते. परत जर आपण तसं करायला लागलो तर त्याच्यावर डिसीजचा किंवा पेस्टचा अटॅक होऊ शकतो. तर यांना म्हणतात रटुनिंग क्रॉप्स, शुगरकेन, सॉर्गम. त्याच्यानंतर आहे हे असे राहतात शेतामध्ये. याच्यापासून मग पाऊस वगैरे पडला किंवा इरिगेशन केलं की इथून असे नवीन कोंब फुटतात आणि त्याच्यापासून पुन्हा एक नवीन प्लांट तयार होते. तर अशा प्रकारे आपण आज ॲग्रोनॉमीमधल्या काही ज्या इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत ह्या पाहिल्या. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर एक आपल्या स्वामी विवेकानंद बँकिंग क्लासेसवर येत्या काही दिवसातच AFO 2022-23साठी एक नवीन बॅच सुरू होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल, ॲडमिशन सुरू आहेत, त्यांनी क्लासेसवर येऊन संपर्क करा. थँक्यू.